हे मला वाटतं आपल्या आत्ताच्या सध्याच्या जे काही एक व्यवस्था आहे त्यांनी सांगावं. आणि महत्त्वाची गोष्ट हीच आहे की दुःख या गोष्टीचं की महाराष्ट्राला ह्याच्यातून मोठा फटका बसलेला आहे. Aditya, of course, you are a little hurt, and so is everyone who worked on this project. Do you see it as a big blow for the state of Maharashtra? And should there be serious lessons learned now going forward? Clearly, there is some amount of concern as far as this current government is concerned, and the manner in which it is behaving, that is not giving that confidence to industries to come in Maharashtra. I think it is a big blow for Maharashtra. We are deeply upset because, as I said, I'm happy that the investment is coming into a country. I've always maintained this, that whichever state an investment goes into, I am happy for a country because the local youth there get employment, our country moves ahead. But for an investment that was confirmed to come into Maharashtra, we've had multiple meetings. The current dispensation and the Chief Minister also tweeted on 26 or 27 July that they will be going ahead with this project. Desai Sahib and I have worked closely with the entire teams. The teams had adjudged Maharashtra as #1 for this ecosystem for semiconductor chips, and the allied industries, almost 160 allied industries that were coming into the state. However, I personally believe that the conduct of this current unconstitutional dispensation, be it some of the MLAs firing their weapons, someone threatening someone beating up a contractor, someone just using rowdy language, this is not something that is worthy and dignified for any government. I believe that this is a big loss for Maharashtra. I hope that investments like at least Airbus and many more come into Maharashtra, and that is the only hope that we have right now. आदित्यजी, हे सरकार ज्या सत्तेत आहे, तुम्हाला असं वाटतं की महाराष्ट्र आणि मुंबईसाठी एक घातक आहे? कारण याआधी देखील असे भाजप सत्तेत असताना बरेच प्रकल्प गुजरातला हलवण्यात आले होते. आता देखील हीच परिस्थिती नाही झालंय असं ना की स्वतःसाठी खोके आणि महाराष्ट्राला धोके, एवढंच झालेलं आहे. अजून काय? मुंबई महानगरपालिका म्हणजे तुम्ही बघा, मला वाटतं बाजीगर मध्ये होतं ते, हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं, आणि ही जर इन्व्हेस्टमेंट घेतली तर जीत के हारने वाले को खोके सरकार कहते हैं, असं ते झालेलं आहे. काल पैठणमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा झाली, त्या सभेमध्ये त्यांनी असं म्हटलं की इतक्या दिवस इतके वर्ष मुंबईकर मराठी माणूस असं बोललं जातं, परंतु हे मुंबईकर पण हे मराठी माणूस दूर का फेकले गेले मुंबईचं? मी त्यांना कुठचाही आरोप करू द्या, ते राजकारणातच व्यस्त आहेत. आणि आज मी हेच बोलतो की कधी ना कधीतरी त्यांनी विचार करावा की ज्या खुर्चीवर बसलेले ते तिथे थोडं राजकारण बाजूला ठेवून, थोडे आरोप मागे ठेवून, जी आमच्यासोबत गद्दारी केले ते पण थोडं बाजूला ठेवून आत्ता तरी प्रशासनावर आणि कामावर जर थोडं लक्ष दिलं तर महाराष्ट्र थोडं आवरू शकेल. कारण त्यांचा कुठेही अंकुश दिसत नाहीये. आपण बघा जे काही चाललंय या राज्यात आणि आपल्याच मार्फत बातम्या येतात. तर मला वाटतं आज सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की ह्या सरकारने ह्या इन्व्हेस्टमेंटवर लक्ष का नाही दिलं. एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट जी महाराष्ट्रात येत होती त्याच्याकडे दुर्लक्ष का केलं आणि तिथे जाऊ का दिलं, हाच एक प्रश्न राहणार आहे. विरोधक असा आरोप करतात की जे प्रकल्प येत आहेत त्यांना देखील आपण विरोध करता, म्हणजे जसं की नाना. मला वाटतं एक स्पष्ट झालेलं आहे, त्याबद्दल पण भूमिका मी स्पष्ट त्यावेळी मांडलेली आहे. तिथे रत्नागिरीत जेव्हा जाईन तिथे पण मांडीन. पण आज मी फॉक्सकॉन आणि वेदांताबद्दलच बोलीन, कारण महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की जी इन्व्हेस्टमेंट पूर्ण कॉन्क्रिटाईज झालेली आलेली महाराष्ट्रात, तिथून पळवण्यात त्यांचं यश किती मोठं आहे हे आपल्याला दिसलेलं आहे. आणि ते का म्हणून पळवलेलं आहे हा मोठा प्रश्न राहतो. Yes, of course, we've worked with those teams very closely, be it with Mr. Agarwal, be it with the entire team, the consultants. We've shown them the locations. We had shown them across Maharashtra. We said whenever an investment is coming into a state, we don't give them an option that you go here or there. They choose and we provide the facilities and we provide the talent pool coming from our state. The problem herein lies that after everything was done, even the current dispensation tweeted that we are bringing this industry here. How well have they managed to push this industry away is a matter of great concern and something for fact finding. ये महाराष्ट्र के लिए हमारे लिए दुख की बात है कि इतनी बड़ी इन्वेस्टमेंट जो है एक दूसरे राज्य में गई है. कंपनी को और उस राज्य को मैं शुभेच्छाएं देता हूं. उनका कोई इसमें दोष शायद नहीं है क्योंकि उन्होंने जो भी करना था उनकी स्टेट के प्रति उन्होंने किया है.
लेकिन यही बात रहती है कि जो इन्वेस्टमेंट महाराष्ट्र में 100% आने वाली थी, जो इन्वेस्टमेंट यहाँ और 160 से 200 कंपनियां लाने वाली थी, लगभग 1 लाख रोजगार की संधियां उपलब्ध करने वाली थी, तो ऐसी इन्वेस्टमेंट, ये जो कोई व्यवस्था है, मैं इसे सरकार नहीं मानता क्योंकि ये अनकॉन्स्टिट्यूशनल है, लेकिन ऐसी सरकार ऐसी इन्वेस्टमेंट को भगा कैसे सकती है? ये तो एक फैक्ट फाइंडिंग की बात हुई। मुझे लगता है इसके पीछे एक ही कारण है कि जो अभी व्यवस्था है वो सिर्फ राजनीति में लगी हुई है, जुटी हुई है और घूम रही है, लेकिन काम तो कुछ हो रहा नहीं है। मला वाटतं आज आपण ह्या महत्त्वाच्या गोष्टीवर बोलूया, कारण अजून एक मी सांगतो तुम्हाला, आज खरोखर आम्ही इथे एवढ्यासाठीच बसलेलो आहे. राजकारण बोलायचं आहे ते मी शिवसंवाद यात्रेत बोलतो, मी आत्ता पण बोलू शकतो, पण हा विषय राजकारणाचा नाही आहे. हा विषय आपल्या महाराष्ट्रातल्या तरुण बेरोजगारांचा, तरुण लोकांचा, ज्यांना आता रोजगार गरजेचा आहे, महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्राच्या भवितव्याचा आहे. आपण जर विचार कराल तर ही एकच इंडस्ट्री नाही आहे. मी परत सांगेन, ह्यासोबत 160 ते 170 अलाइड इंडस्ट्रीज, अँसिलरी इंडस्ट्रीज येणार होत्या. ह्या एका कंपनीमधून 70,000 ते 1 लाख डायरेक्ट आणि इनडायरेक्ट, आणि इतर 160 मधून तुम्ही किती रोजगार उपलब्ध होणार आहेत हे तुम्ही विचार करा. ही गुंतवणूक महाराष्ट्रातून जाणं हे किती धोकादायक आहे आपल्यासाठी, हा विचार करा. धन्यवाद. तर हे होते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून शिंदे भाजप सरकारवर टीकास्त्र डागलेलं आहे. स्वतःला खोके, महाराष्ट्राला धोके असं हे सरकार आहे असं आदित्य ठाकरे म्हणतात. तर आदित्य ठाकरेंनी शिंदे भाजप सरकारवर घणाघाती टीकाही केलेली आहे. 2.25 लाख कोटींचा हा उद्योग होता आणि रोजगाराची मोठी संधी यातून उपलब्ध होणार होती. खऱ्या मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केलेली आहे. एवढंच नाही तर या सरकारवर कोणाचाही विश्वास नाहीये असं देखील ते म्हणाले. आदित्य ठाकरे यांनी शिंदे भाजप सरकारवर ही घणाघाती टीका केली. प्रकल्प राज्याबाहेर नेण्याचा काहींचा प्रयत्न असल्याचंही आदित्य ठाकरे म्हणतायत.